नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी 12 जानेवारीला चक्काजाम आंदोलन. पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी दिनांक 12 जानेवारीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा विकास क्रांती सेनेसहित विविध रेल्वे कृती समित्यांनी केली आहे. या आंदोलनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे नियोजन बैठक झाली. गेली अनेक वर्षापासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता बहुउद्देशीय पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाची अपेक्षा करत आहे. परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुण्याहून पुणतांबा, अहिल्यानगर, शिर्डी, सिन्नर, नाशिक मार्गाची घोषणा झाल्याने स्थानिक जनतेत असंतोष वाढला. विकास क्रांती सेनेच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी त्यांनी गेल्या 5 वर्षापासून पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत 2 आंदोलने पार पडली असून आता 3ऱ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यांनी संबंधित मागण्या प्रशासन, जिल्हाधिकारी, केंद्रीय रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे देऊन पाठपुरावा केला आहे. संगमनेर, अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरून या बहुउद्देशीय रेल्वे मार्गाच्या प्रकल्पात बोटा येथे रेल्वे स्टेशन उभारण्याची मागणी ठेवली आहे. या प्रकल्पामुळे या भागातील कृषी व पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल, असंही बैठकीत एकमत व्यक्त झालं. येथील स्थानिक संघटनातील पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये एकात्मता दिसून आली. उपस्थितांमध्ये इंजिनियर संतोष फापाळे, समाजसेवक भगवंतदादा काळे, सरपंच जालिंदर गागरे, सरपंच पांडुरंग शेळके, सुहास वाळुंज, संभाजी बोडके, स्वप्नील हुलवळे, गणेश हुलवळे, किशोर पाफाळे, राहुल ठेंबरे, मुनीर शेख, चंद्रकांत गोंदके, शेखर काळे, रमेश आहेर, पूजाताई सोनवणे, पत्रकार सतीश फापाळे आदी उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.